आपले प्रधानमंत्री नेहमी सांगतात की भारताजवळ स्किल आहे आणि स्केल आहे. आता हे स्केल काय आहे तर आपली लोकसंख्या आहे. अनेक वेळा आपल्याला वाटतं आपली लोकसंख्या आपली लायबिलिटी आहे. ती लायबिलिटी नाही आहे. जेव्हा ही लोकसंख्या एका सकारात्मक कार्याला लागते त्यावेळी जगाच्या पाठीवर ती आपलं नाव करते. आतापर्यंतचे मॅक्सिमम रेकॉर्ड जे आपण तोडले ते चीनचे तोडले. चीन हे रेकॉर्ड का करू शकला? चीन हे रेकॉर्ड करू शकला कारण आपल्या लोकसंख्येला सकारात्मक दिशेने नेण्याचं काम चीनने केलं आणि त्यातनं ते रेकॉर्ड तयार झाले. आता त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपल्या या तरुणाईला आपल्या इथल्या समाजाला एक दिशा देऊन एका चांगल्या कार्याकरता प्रेरित करण्याचा प्रयत्न हा राजेश पांडेंनी केला, त्यावेळी समाजाने त्याला तसाच प्रतिसाद दिला, युवांनी त्याला तसाच प्रतिसाद दिला आणि एक एक रेकॉर्ड हा या ठिकाणी घडत गेला. एक प्रकारे समाजाला उचित दिशा दिल्यानंतर समाज काय करू शकतो त्याचा आविष्कार म्हणजे हे गिनीजचे रेकॉर्ड आहेत. आणि म्हणूनच याचं नाव देखील अतिशय उत्तम आहे, युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीज गाथा. कारण हा प्रत्येक रेकॉर्ड हा लोकसहभागाचा रेकॉर्ड आहे. हा प्रत्येक रेकॉर्ड हा पार्टिसिपेशनचा रेकॉर्ड आहे आणि हे पार्टिसिपेशन समाजातल्या सर्व घटकांचं पार्टिसिपेशन आहे आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या युवा शक्तीचं हे पार्टिसिपेशन आहे.